नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आत्ता मी माझ्या मुलाच्या घरी आहे आणि वाजलेले आहेत रात्रीचे 8:30. आमची सौभाग्यवती तिच्या बहिणीकडे गेलेली आहे, त्यामुळे आता मम्मम काय हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. तेव्हा काहीतरी जन्माला घालूया. फ्रीजमध्ये बघितलं तर मटार सापडले. आनंद. सध्या मटारचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे अशी एक भाजी करतो मटार आणि बटाट्याची. आणि 2 पाव आहेत. पाव म्हणजे आपले लादी पाव असतात त्यातले 2 पाव आणि बटाट्याची भाजी. मस्त काम होऊन जाईल. ही जी भाजी आहे ही भाजी अत्यंत सोपी आहे. म्हणजे कुणालाही करता येईल, अगदी नवशिक्या माणसाला सुद्धा करता येईल अशा पद्धतीनं मी दाखवणार आहे. फक्त या भाजीत एक छोटासा ट्विस्ट आहे. तो काय आहे तो आपण आता बघूया. चला जाऊया आपल्या स्वयंपाकघराकडे. मंडळी, ही भाजी करण्याकरता आपणाला लागणार आहेत हे बटाटे. एक बटाटा मी हा असा चिरून घेतलेला आहे बघा, 1 इंचाचा. ही भरपूर कोथिंबीर. आपण धने पावडर वापरणार नाही आहोत, त्याच्याऐवजी कोथिंबीर वापरणार आहोत, कारण धने पावडर इथे माझ्याकडे अवेलेबल नाहीये. हिंगही अवेलेबल नाहीये. हा टोमॅटो, हा 1 कांदा असा स्लाइस करून चिरून घेतलेला आहे. ही आलं लसणाची पेस्ट, हे हळद, थोडं लाल तिखट, गरम मसाला, हे ब्लांच केलेले ओले मटार. आता हे ब्लांच केले म्हणजे काय केलंय तर उकळत्या पाण्यात 2 मिनिटं टाकलेत आणि 2 मिनिटांनंतर ते काढून त्याच्यामध्ये गार पाणी सोडले आणि त्याची शिजण्याची क्रिया थांबवली. त्यामुळे हे असे हिरवेगार तसेच्या तसे राहिलेले आहेत. तेव्हा आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया. आता मंडळी, हे तेल चांगलं तापलेलं आहे, तर मी तुम्हाला ट्विस्ट म्हटलं ते हे की त्या तेलामध्ये हे बटाटे आपण तळून घ्यायचे आहेत. व्यवस्थित खरपूस भाजून हे अशा पद्धतीनं हे बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मी एकटाच आहे घरात, त्यामुळे हातात कॅमेरा धरून मला हे शूटिंग करावं लागतंय. तर मंडळी, हे बटाटे हे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता हे 80% हे बटाटे शिजलेले आहेत. आता हे जे तेल आहे हे तेल आपण कमी केलंय आणि त्याच्यामध्ये हा आपण स्लाइस केलेला कांदा घालतो. हा कांदा घातलेला आहे, हा देखील असा आपण हलवून घेतो. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. ओट्यावरती हा असा पेपर पसरवून ठेवायचा, म्हणजे जरी घाण झाली तरी ती ओट्याला चिकटत नाही. आपण आपली रेसिपी झाली की हा पेपर गुंडाळायचा आणि कचऱ्यात टाकून द्यायचा. ही एक तुम्हाला साधी टीप. तेव्हा आता हा कांदा आता तळायला घेतलेला आहे. आता या कांद्यामध्ये 2 लहान मिरच्या आपण बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि वरती आलं लसणाची ही पेस्ट टाकलेली आहे. आता हा कांदा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. तेव्हा मंडळी, हा कांदा असा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण हे टोमॅटो घालायचे आहेत. हे टोमॅटो घालायचे आणि वरती आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. तेव्हा ही अर्धा चमचा हळद, आपल्या चवीनुसार
हे लाल तिखट आपल्याला जितकं तिखट पाहिजे तेवढं घालायचं, कारण आतमध्ये मिरच्या पण आपण घातलेल्या आहेत, तर जास्त घालायचं नाही. आणि हा गरम मसाला हा अर्धा चमचा घालायचा आणि याच्यावरती पाणी घालून आपण हे शिजत ठेवायचं आहे. याच्यावर आपण जरासं मीठ घालायचं आहे आणि आता हे शिजायला ठेवायचं आहे. हे टोमॅटो हे आपण मीठ घातलंय त्यामुळे आता व्यवस्थित शिजून येतील आणि या ग्रेव्ही जवळ मिळून येतील. तेव्हा मंद आचेवरती ही ग्रेव्ही आपण आता 5 मिनिटं शिजायला ठेवूया. आता बघा ही ग्रेव्ही आपली ही अशी आता तयार व्हायला लागलेली आहे. तेव्हा याच्यामध्ये आपण जे आपले बटाटे तळून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आणि आता हे बटाटे हे 80% शिजलेले आहेत, तर ते 100% आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही आपली भाजी आता ही ग्रेव्ही तयार आहे आणि हे बघा बटाटा देखील व्यवस्थित शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे ब्लांच केलेले मटार आहेत ते घालायचे आणि भरपूर कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे. आणि ही कोथिंबीर आणि हे मटार हे या भाजीमध्ये एकजीव होतील अशा रीतीने साधारण 1-2 मिनिटं फक्त याला आपण उकळी द्यायची आहे आणि मग खायला तयार आपली ही साधी मटार बटाटा टोमॅटोची भाजी. अत्यंत सोपी करायला, नवख्या माणसांना सुद्धा, नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांना आणि ज्यांना स्वयंपाक चांगल्या पद्धतीनं करता येतोय त्यांना देखील सहज पटकन करता येणारी ही भाजी आहे. मला ही भाजी चिरण्यापासून ते आत्ता होईपर्यंत फक्त अर्धा तास लागलेला आहे. तेव्हा मंडळी ही भाजी आपली खायला तयार आहे. ही प्लेटमध्ये मी या बाउलमध्ये सर्व केलेली आहे. बरोबर घेतलेले इथे 2 पाव. तुम्हाला पाहिजेत तर हे तुम्ही भाजूनही घेऊ शकता. आणि सजावटीसाठी आपली प्रिय मैत्रीण ही कोथिंबीर. तेव्हा मंडळी खायला तयार ही अत्यंत साधी अशी मटार बटाटा आणि टोमॅटोची भाजी. मंडळी ही भाजी तुम्ही करा आणि कमेंट करून मला सांगा कशी झाली आहे ती. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. 9:15 वाजलेले आहेत. मी आता जेवणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं, तुम्ही अजूनही सबस्क्राईब करत नाही आहात. 50% लोक आमचे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत असं यूट्यूबवाले आम्हाला दाखवत आहेत. प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.